शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, बघा 23 जून 2025 वार सोमवारचा प्रदोष आणि शिवरात्र 700 वर्षांनी असा शुभ संयोग बनून येत आहे। या काळात भगवान शिव आपल्या पृथ्वी तलावावर सूक्ष्म स्वरूपात भ्रमण करत असतात, म्हणजे त्यांचे सूक्ष्म स्वरूपात तत्व जागृत असतात। म्हणून आपल्याला भगवान शिवाची घरच्या घरी शिवलिंगाची पूजा मनोभावे करायची आहे। भगवान शिवशंकर हे कुबेराचे स्वामी तथा मालक आहेत। ज्या घरात नित्य भगवान शिवशंकरांची सेवा होते तिथे आर्थिक श्रेय लाभते, कर्जबाजारीपणा कमी होतो। शिव पुराणात असे म्हटले आहे की रुद्र वाचन करत असताना भगवान शंकराच्या पिंडीवर गेलेला अभिषेकाचे तीर्थ म्हणजे अमृता समान आहे। सर्व प्रकारच्या आधी व्याधी रोग व दोष या तीर्थांनी नाहीसे होतात, बरे होतात। म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ अवश्य घ्यावे। तसेच ज्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती आहेत, तसेच तापट रागीट चिडखोर मुले आहेत, अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ दररोज दिल्यास त्याच्या स्वभावात नक्कीच बदल होतो, व्यसनाधीनता कमी होते। भगवान शिव हे या सृष्टीचे पितृदेवता असून दररोज नित्य रुद्र पठण केल्याने पितृदोष याची तीव्रता कमी होते। तुम्हाला शिवालयात जाणे जमत नसेल तर शिवभक्तांनी या दिवशी घरच्या शिवलिंगावर कशा पद्धतीने शिवपूजा आराधना उपासना करावी हेच मी आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रथम शिवपूजा करते वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की शिवभक्ताने नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण उत्तर बाजूला बसून शिवपूजा करावी। म्हणजेच शास्त्र असे सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे, कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो। याविषयी शिवपुराणात लिहिले आहे। शिवभक्तांनी नेहमी शिवपूजन प्रथम करताना मस्तकावर भस्माने, लाल चंदनाने किंवा पिवळ्या चंदनाने किंवा इबिताने त्रिपुंड लावूनच शिवपूजेला सुरुवात करावी। त्यानंतर पंचाक्षरी मंत्र हा मंत्र श्रद्धापूर्वक जप केल्याने सर्व संकटे तसेच कष्ट मुक्त होतात। ओम नमः शिवाय। त्यानंतर शिवनामावली मंत्र सोमप्रदोष दिवशी सोमवारी शिवरात्रीला शिवनामावली मंत्र जप केल्याने अधिक फलदायी मानले जाते। श्री शिवाय नमः, श्री शंकराय नमः, श्री महेश्वराय नमः, श्री सांब सदाशिवाय नमः, श्री रुद्राय नमः, ओम पार्वती पतेय नमः, ओम नमो नीलकंठाय नमः। त्यानंतर महामृत्युंजय मंत्र हा मंत्र जप नियमित केल्याने सर्व रोगापासून मुक्तता मिळते, सर्व संकटापासून मुक्तता मिळते। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युमोक्षे ममामृतात। त्यानंतर जल, 1 लोटा जल हे आपले भाग्य सुधारते, दारिद्र्य दूर करते। जल हे भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे, तर शिवरात्री आणि सोमप्रदोष दिवशी विशेष करून घरच्या शिवलिंगावरती साधे जल लोटाभर अर्पण करावे, किंवा जलात चिमूटभर भस्म टाकून ते जल अर्पण करावे, किंवा काळे तीळ पांढरे तीळ टाकून ते जल शिवलिंगाला अर्पण करावे, किंवा ज्यामध्ये थोडेसे अत्तर टाकून ते जल अर्पण करावे, किंवा जलामध्ये थोडेसे कापूर टाकून ते जल भगवान शिवाच्या शिवलिंगावरती अर्पण करावे। शिवाचा भक्त जर कापूर टाकून जल अर्पण करतो तर ते जल भगवान शिवाला अतिशय प्रिय असते। आपल्या जीवनामध्ये हा एक महत्त्वाचा उपाय सदैव लक्षात ठेवावा। त्यानंतर बेलपत्र, भगवान शिवावर बेलपत्र अर्पण करायचे आहे। आपले आळस भरलेले जीवन दुःखदायी असते, त्यामुळे बेलपत्र आणण्यासाठी आळस कधीही करू नये। शिवलिंगाचे शोभा ही बेलपत्र आहे, त्यामुळे भक्ताने बेलपत्र सदैव शिवाला अर्पण करायला पाहिजे। जर आपल्याला नित्य बेलपत्र प्राप्त झाले नाही तर एक बेलपत्र 5 ते 10 दिवस चालून जातो, नित्य धुवून चालते। जेवढे आपल्याला मिळेल तेवढे बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकतात, पण सोमवारच्या दिवशी, प्रदोष दिवशी, शिवरात्री दिवशी कमीत कमी 5 जरूर बेलपत्र अर्पण करावेत। 5ही नाही मिळाले तर 2 बेलपत्र अर्पण करावे। 2 बेलपत्र जर नाही मिळाले तर 1 बेलपत्र अर्पण करावे, पण 1 बेलपत्र तरी शिवपूजनामध्ये अवश्य असावा। जर बेलपत्र उपलब्ध नसेल तर शमीपत्र शिवलिंगावर अर्पण करावे। शमीपत्र अर्पण केल्यानेही समस्त पापांचे निवारण होते आणि शमी
शनी महादेवाला अत्यंत प्रिय आहे. तसेच प्रथम बेलपत्र आणि नंतर शमीपत्र अर्पण केल्याने श्रेष्ठ मानले जाते. आता या ठिकाणी या दिवशी शमीपत्र बेलपत्र दोन्ही नाही मिळाले तर प्राजक्ताचे फूल किंवा प्राजक्ताचे एखादे पान जरी तुम्ही शिवलिंगावर अर्पण केले तर भगवान शिव तुमची इच्छा मानून घेतात. त्यानंतर काळे तीळ, भगवान शिवाला काळे तीळ अर्पण केल्याने दुर्भाग्य ही सौभाग्यामध्ये बदलून जाते. काळ्या तिळाने पीडित व्यक्ती ही सुखदायी होते. काळे तीळ लक्ष्मीला प्रदान करणारे असते. काळे तीळ अर्पण केल्याने महादेव अत्यंत शीघ्र प्रसन्न होतात. त्या प्रत्येक देवी देवतांना काळे तीळ प्रिय आहेत. त्यामुळे काळे तीळ बाजारातून आणून डायरेक्ट शिवावर अर्पण करू नये. बाजारातून आणल्यानंतर ते धुवून स्वच्छ करून वाळवून चांगले तीळ शिवलिंगावर अर्पण करावे. पिंडीचा भाग असतो तिथे काळे तीळ अर्पण करावे, कारण शिवलिंगाचा वरचा भाग कधीही खाली म्हणजेच रिकामा राहिला नाही पाहिजे. म्हणजे जलाधारीतून जल खाली पडते त्या ठिकाणी शिवलिंगाच्या वरच्या भागाला कधीही रिकामे ठेवू नये, हे लिंग पुराणात लिहिले आहे. काळे तीळ सर्व दुःखाचे निवारण करणारे आहे. काळे तीळ महादेवावर 21 अर्पण करावे किंवा 108 किंवा 11 करावे किंवा एक जरी काळा तीळ मिळाला तरी चालतो, पण शिवलिंगावर काळे तीळ या दिवशी नक्की अर्पण करा. त्यानंतर भस्म, भगवान महादेवाला भस्माचे लेपन खूप प्रिय आहे. भस्म आपल्या माथ्यावर लावलेला असेल तर तो शिवधामाचा अधिकारी असतो. आपल्या घराचे शिवलिंग आहेत, आपण पूजा केली, काळे तीळ अर्पण केले, त्यानंतर भस्म महादेवाला अर्पण करावा. भगवान शिवाला भस्म अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, कारण ते त्यांचे आभूषण आहेत, शृंगार आहे. भस्म आपल्याला प्राप्त झाले नाही तर सफेद चंदन किंवा रक्तचंदन भगवान शिवाला नक्की अर्पण करावा. त्यानंतर दुर्वा, भगवान शिवाला 3मुखी दुर्वा, 5मुखी दुर्वा, पांढरी दुर्वा असेल तर तीही चालेल, हिरवी मिळाली तरीही चालेल. पण सोमवारच्या दिवशी आली आहे शिवरात्र, तर घरच्या शिवपूजेमध्ये 5 ते 21 दुर्वा शिवलिंगावर अर्पण कराव्यात, कारण दुर्वा वंशवृद्धी करते. दुर्वा सुख देणारी असते, प्रसन्नतेचे प्रतीक आहे. घरातील मानसिकता बिघडत असेल तर महादेवावर दुर्वा अर्पण करायला पाहिजे. दुर्वा खूप श्रेष्ठ आहेत. शिवपूजेमध्ये दररोज अर्पण केली जाऊ शकते, परंतु या शुभ संयोगात तर विशेष करून एक दुर्वा नक्की अर्पण करावी. त्यानंतर अखंड अक्षदा, भगवान शिवावर अखंड अक्षदा अर्पण करायला पाहिजे. या दिवशी शिवलिंगावर 21 अक्षदांचे दाणे अर्पण करावे किंवा 5 अक्षदांचे दाणे अर्पण करावे, पण भगवान शिवावर अक्षदा अवश्य अर्पण करायला पाहिजे. अक्षदा ही आपल्या कार्याला प्रगतीच्या दिशेने नेते, त्यामुळे बिगर तुटलेल्या अक्षदा शिवावर अर्पण कराव्या. श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्र बोलत अर्पण कराव्यात. त्यानंतर साष्टांग नमस्कार. बघा, भगवान शिवासमोर नतमस्तक झाल्याने भगवान शिव सदैव आपल्या डोक्यावर वरद हस्त ठेवतात. भगवान शिवाचे आपल्याला कुठेही मंदिर दिसले, म्हणजेच मंदिराचा ध्वज दिसला, कळस दिसला, रस्त्याने जात असाल, आपल्याला भगवंताचे मंदिर दिसले तर तुरंत आपल्याला दोन्ही हात जोडून आपली शिर झुकवून प्रणाम करावे. तुम्ही कुठेही गाडीने जात असाल, शिवालय दिसले तर डोके झुकून प्रणाम करावा. महादेवाला सगळ्यात प्रिय आहे तो म्हणजे नमस्कारम. आता आपण घरच्या शिवलिंगावर पूजा करत आहात तर मनोभावे आणि श्रद्धेने आपण पूजाही केलेली आहे, परंतु चुकून माकून काही चूक झाली असेल तर फक्त नतमस्तक व्हावे आणि म्हणावे, हे महादेवा, मी तुम्हाला प्रणाम करत आहे, कारण मी तुमच्या शरणागतीला झुकलो आहे आणि तुम्ही माझे झालेला आहात. मी शिवाचा आहे आणि शिव माझेच आहेत. मी काही अर्पण करू किंवा नाही करू, मी स्वतःला समर्पित केले आहे. माझ्या नतमस्तकाला शरणागतीला स्वीकार करा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. या ठिकाणी आपल्याला भगवान शिव नक्की आशीर्वाद देतील आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. जे काही दुःख आहे ते दुःख दूर होईल. हर 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 महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. धन्यवाद.